विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध ॲडमिशनच्या एंट्रन्स एक्झामचा। हो मित्रांनो, वर्ष 2024-25 साठी विद्यापीठाने ॲडव्हर्टाइज काढली होती आणि त्या ॲडव्हर्टाइजनुसार ज्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये यूजी आणि पीजी साठी ॲडमिशन घ्यायचे आहे, तर अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म विद्यापीठाने भरून घेतले। आता ही जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे ही यूजी आणि पीजी साठी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केलेली आहे। ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे तुमच्या होम बेसवर, म्हणजे घरी बसून सुद्धा तुम्ही ती परीक्षा देऊ शकणार आहात। तर या परीक्षेमध्ये काय काय गाईडलाईन्स विद्यापीठाने प्रोव्हाइड केलेले आहेत आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला या परीक्षेचे सर्व जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करायचे आहेत, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, दिनांक 13 जून 2024 रोजी ऑनलाईन प्रॉक्टर्ड सिस्टीमने, म्हणजे ज्यामध्ये कॅमेरा चालू असणार आहे आणि त्यावर म्हणजे तुमच्यावर कॅमेराची नजर असणार आहे, तुम्हाला मोबाईल चालू असताना कुठेही मिनिमाइज करून जाता येणार नाही, याला प्रॉक्टर सिस्टीम म्हणतात। तर ह्या ऑनलाईन प्रॉक्टर सिस्टीमद्वारे तुमची परीक्षा विद्यापीठ ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे। त्याचे जे टाइम टेबल आहे, टाइम टेबल विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटला आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक देतो। ती लिंक तुम्ही चेक करायची आहे आणि त्या पद्धतीने तुमचा शेड्यूल बघायचा आहे की तुमच्या सब्जेक्टचं शेड्यूल किती वाजता आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ती परीक्षेला सामोरं जायचं आहे। तर टाइम टेबल तुम्ही बघून घ्या। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरलेले आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम देता येणार आहे। ह्याच विद्यार्थ्यांची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम होणार आहे। काही सूचना अजूनही त्यांनी दिलेल्या आहेत, त्याही बघूया। तर बघा, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचं जे काही ॲडमिट कार्ड आहे किंवा हॉल तिकीट आहे हे दिनांक 7 जून 2024 रोजी येणार आहे। तुम्ही ते चेक करायचं आहे वेबसाईटला। त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम देण्याची जी काही प्रॅक्टिस आहे, तुम्ही त्या एक्झाम सोबत फॅमिलियर झालं पाहिजे। मोबाईलचं जे ॲप आहे त्या ॲप सोबत फॅमिलियर झालं पाहिजे। यासाठी तुमची प्रॅक्टिस व्हावी यासाठी विद्यापीठाने एक मॉक टेस्ट, एक सराव परीक्षा सुद्धा आयोजित केलेली आहे। ही सराव परीक्षा किंवा मॉक टेस्ट दिनांक 10 आणि 11 जूनला द्यायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांना हे कंपल्सरी आहे। त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्हाला द्यायचीच आहे, ही बंधनकारक आहे, अनिवार्य आहे। आता विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉप, कॉम्प्युटर इत्यादी जे आहे किंवा टॅब असेल तुमचा, तर यांचा वापर करून ही तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे। त्याच पद्धतीने ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम सुद्धा द्यायची आहे। एक काळजी घ्यायची आहे की तुमचा जो काही मोबाईलचा कॅमेरा आहे किंवा लॅपटॉपचा कॅमेरा आहे किंवा डेस्कटॉपला तुमच्याकडे कॅमेरा असेल, तर ते सर्व तुम्हाला व्यवस्थित अपडेट करून ठेवायचं आहे। त्याची क्लॅरिटी व्यवस्थित असली पाहिजे, कारण प्रॉक्टर सिस्टीम असल्यामुळे तुमच्या सर्व हालचालींवर ते लक्ष ठेवणार आहेत आणि काही गैरप्रकार व्हायला नको याच्यासाठी तुमचा कॅमेरा व्यवस्थित असला पाहिजे। असं नको व्हायला की तुम्ही काहीही केलं नाही तरी पण प्रॉक्टर सिस्टीममध्ये तुम्ही पकडले गेले आणि तुम्ही त्या परीक्षेतून बाद झाले, तर असं व्हायला नको। म्हणून तुमचं जे कॅमेरा आहे कॅमेरे अपडेट करा आणि त्या पद्धतीने परीक्षा द्या। आता फ्रंट कॅमेरा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे। विद्यार्थ्यांनी एकदा लॉग इन केलं की पुन्हा त्याच्यातून बाहेर यायचं नाही जोपर्यंत परीक्षा संपत नाही किंवा ती परीक्षा पूर्ण होत नाही। तर मित्रांनो, ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत, ह्या तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक बघायच्या आहे आणि त्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।